जर का तुम्ही दुःखी आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच कामाला येईल. सगळ्यात पहिल्यांदा दुःखी कोण लोक होतात? सर्वात जास्त दुःखी कोण होतात? जे लोक सतत मी करतात. प्रत्येक वेळेला मी काय केलं, मी केलं, काय झालं, मी, माझं ते, माझं अमुक. अशी व्यक्ती प्रत्येक वेळेला आपल्या जवळपासच्या लोकांना नाराज करते आणि ती व्यक्ती सगळ्यांच्या नजरेमध्ये इगोइस्टिक होते. त्याच्यामुळे शेवटी सगळे लोक त्या व्यक्तीला सोडतात आणि लांब होतात त्याच्यापासून. आणि ज्या व्यक्तीपासून लोक, आपली जवळची लोक जेव्हा लांब होतात तेव्हा तर ऑब्व्हियसली तो व्यक्ती दुःखी हा होतो. दुसरा प्रकार आहे की जो अतिशय दुसऱ्यांचा विचार करतो. प्रत्येक वेळेला दुसऱ्यांचं कसं चांगलं करावं, दुसऱ्यांचं कसं भलं करावं, या सगळ्या सतत विचार त्या विचारामध्ये असतो आणि कृतीही तशी करतो. त्याच्यामुळे अशा व्यक्तीचा फक्त लोक वापर करतात आणि वापरलेली वस्तू नंतर शेवटी टाकाऊच असते. तर तुम्ही ठरवायचं आहे की तुमच्या जीवनात तुम्हाला टाकाऊ व्हायचं आहे की टिकाऊ व्हायचं आहे. जर का तुम्हाला वाटतं की जीवनामध्ये सुख हे इम्पॉर्टंट आहे स्वतःसाठी, तर माझं तुम्हाला वैयक्तिक मत आहे की ह्याचा मध्य साधा. ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःसाठी गोष्टी केल्या पाहिजे, त्यावेळेस स्वतःसाठी करा. ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की लोकांसाठी केलं पाहिजे, तर त्यावेळेस लोकांसाठी करा. जर का तुम्ही या गोष्टीचा मध्य साधला नाहीत तर जीवन हे दुःखदायक होतं, हे म्हणजे होतं. तर तुम्हाला विनंती करतो मित्रांनो, नेहमी सतत आनंदी राहा.